गुड मॉर्निंग. मी तुम्हाला आज एथिक्स अँड व्हॅल्यूज काय असतं त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. तर मला सांगायचं आहे, एथिक्स म्हणजे काय, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो नैतिकता, आणि त्याचं महत्त्व काय, म्हणजे व्हॅल्यूज काय, किंमत काय आहे त्याची. तर मी तुम्हाला एक किरण नावाचा मुलगा आहे, तर त्याचं उदाहरण देणार आहे. किरण काय करतो, एका कंपनीमध्ये काम करतो आणि त्याला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली त्या कंपनीकडून की तुम्ही घरूनच काम करा. तर तो घरून काम करत असल्यामुळं तो काय करतो, घरून काम करतो, म्हणजे त्याच्याकडं मोकळा वेळ पण राहतो घरून काम करत असल्यामुळे. तर त्याचा पण तो फायदा करून घेतो. आणि तो टीममध्ये असा मुलगा असतो, हार्डवर्किंग असतो, पंक्च्युअल असतो. त्याच्यामुळं त्याला कंपनीकडून चांगली ऑपॉर्च्युनिटी येते हे करण्यासाठी. म्हणजे टीमचा परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे त्याला म्हणजे चांगली पुढं जाऊन ऑपॉर्च्युनिटी येते की चांगल्या पोस्टसाठी. ही संधी त्याला फक्त त्याच्या स्किलमुळेच मिळते. प्रामाणिक असतो, पंक्च्युअल असतो त्याच्या कामामध्ये, त्याच्यामुळं. तर माणसाने कसं समाजामध्ये व्यवस्थित राहिलं पाहिजे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे, आणि तेच तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जातं. तर तुमच्याकडं कोर स्किल पाहिजे तो सक्सेसकडे जाण्यासाठी. जसं की तुमच्याकडं होनेस्टी पाहिजे. म्हणजे होनेस्टी म्हणजे काय, प्रामाणिकपणा पाहिजे तुमच्याकडं. म्हणजे कुठला पण असा प्रामाणिकपणा तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही जेव्हा तुम्ही सपोज एखादा बाहेर जाता फिरायला, किंवा एखादा समोरच्याला धक्का लागला तुमच्याकडून, तर कुणाला त्रास न देण्याची वृत्ती म्हणून तुम्ही तिथं त्यांना माफी मागू शकता. असं प्रामाणिकपणा पाहिजे तुमच्याकडं. परत तुमच्याकडं हार्डवर्क पाहिजे. हार्डवर्क हा एक गुण असला पाहिजे. हार्डवर्क केलं तर माणूस आपल्या सक्सेसच्या दिशेनं मूवमेंटच करतो. आणि तुमच्याकडं रिस्पेक्ट पण पाहिजे. समोरच्याला रिस्पेक्ट देण्याची वृत्ती पण आहे तुमच्या असली पाहिजे. कोऑपरेशन पाहिजे. दुसऱ्याला मदत करण्याची भावना पण तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. मग ती मदत करणे हो किंवा न हो, पण तुमच्याकडं तसे स्वतः आतून तुम्हाला वाटलं पाहिजे की आपण कोणाला तरी मदत केली पाहिजे, कोणाला तरी मोटिवेट केलं पाहिजे. मग कसली मदत असतो, कोणाला तुम्ही बुक देऊ शकता, कोणाबरोबर फिरायला जाऊ शकता, कोणासाठी तुम्ही त्याच्या घरातली काही कामं करू शकता एक मदत म्हणून. असं छोट्या छोट्या गोष्टी करू शकता तुम्ही एक मदत म्हणून. नंतर कॉम्पेन्सेशन पाहिजे तुमच्याकडं. म्हणजे सगळ्यांच्या विषयी दयाळूवृत्ती पाहिजे तुमच्याकडं. दुसऱ्यांचं दुःख तुम्हाला समजलं पाहिजे. त्याचा कन्सर्न काढला पाहिजे. नेमकं काय आहे, त्याला हेल्प करण्यासाठी आपण काय करू शकतो, कोणते वे काढू शकतो, ही तुमच्याकडं वृत्ती असली पाहिजे. फॉरगिव्हनेस पाहिजे तुमच्याकडं. फॉरगिव्हनेस म्हणजे एक क्षमा करण्याची भावना असली पाहिजे. जर समोरच्याने चूक केली असली तरी आपण त्याला माफी करण्याची वृत्ती आपल्याकडे असली पाहिजे. अशा जर गोष्टी तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला यशस्वी होऊ शकता तुम्ही जीवनामध्ये. आणि जर तुमच्यासोबत म्हणजे एखादी अशी सिच्युएशन ठेवा की तुम्ही काय केलंय, सिच्युएशन अशी तुमच्याकडे ठेवा की तुम्ही अशा ठिकाणी मदत केली किंवा काहीतरी स्पेशल केलं ज्यामुळे तुम्हाला ॲप्रिसिएशन आलं त्यांच्याकडून. अशी सिच्युएशन पुढं तुम्ही ठेवून एक ॲक्टिव्हिटी करू शकता तुम्ही त्याच्यासाठी. आणि मिरर चेकमध्ये तुम्ही काय करू शकता, जेव्हा तुम्ही बाहेर म्हणजे गाडी घेऊन फिरायला जाता, तेव्हा तुम्ही काय करता, ट्रॅफिकचे रूल पाळता की नाही हे तुम्ही चेक केलं पाहिजे. जर पोलीस तुमच्या भोवती असतील तर, किंवा तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय पाहिजे त्यावेळेस, किंवा तुम्ही कोणती ॲक्शन घेऊ शकता. किंवा तुमच्या एखाद्या फ्रेंडचंच काही सिक्रेट असेल तर तुम्ही लोकांना शेअर करता का, काय करता. असं गोष्टी तुम्ही म्हणजे मिरर चेकमध्ये चेक करू शकता. तुमच्या फ्रेंडला तुम्ही किती मदत करता पाहिजे तेवढी.
जर एखादा तुमच्या फ्रेंडने किंवा तुमच्या कोणत्या जवळच्या ह्याने जर एक चूक केली असेल तर तुम्ही त्याला म्हणजे माफ करता का? असे तुमच्याकडं म्हणजे असे आपल्याकडे इथिक्स पाहिजेत आणि व्हॅल्यूज पाहिजे, तरच आपण सक्सेसच्या डायरेक्शननं मूवमेंट नक्कीच करू शकतो. थँक्यू.